रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। गरमीच्या दिवसात थंड प्यायला कोणाला नाही आवडत आणि त्यातूनच आपल्याला कलिंगड मिल्कशेक मिळालं तर काय विचारायलाच नको। तर इथे मी खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा मिल्कशेक कसा करायचा हे बघणार आहोत। या मिल्कशेकमध्ये मी कोणता कलर घातलेला नाही आहे, शिवाय ह्याच्यामध्ये बर्फसुद्धा घातलेला नाही आहे, तरीसुद्धा हा कलिंगडचा मिल्कशेक पिल्याने अगदी शरीराला थंडावा देतो। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा कलिंगडचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही बिया जरी नाही काढल्यात ना तरीही चालेल। व्हिडिओमध्ये मी नंतर दाखवलेलंच आहे की बिया आपण ह्याच्या सेपरेट कशा करू शकतो। तर ह्याला आपण आता मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी आता 4 चमचे साखर घातलेली आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। कलिंगडचं जास्त गोड असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी चालेल किंवा थोडंसं वाढवलं ना तरीही चालेल। कलिंगड ज्यूसचा किती छान कलर आला आहे बघा, कलर न टाकतासुद्धा किती मस्त कलर येतो। तर एका बाउलमध्ये ह्याला आपण काढून घ्यायचं आहे। काढताना आपण ह्याला गाळायचं आहे, कारण आपण ह्याला बियासकटच ह्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं आणि एकदा बारीक बारीक कण राहू शकतात किंवा ह्याच्या बिया राहतात, त्यामुळे आपण ह्याला गाळून घेतलं ना त्याचा चोथा जो उरतो आणि बिया एकदम सेपरेट होऊन जातात। तर तुम्ही बघू शकता चम्मचच्या साहाय्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा ज्यूस आपला हा निघेल। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, थोडे बारीक कण राहिलेले किंवा बिया राहिलेल्या ह्या बाजूला झालेल्या आहेत। कलिंगडचा जो चोथा उरतो तो फेकून न देता हे तुम्ही फेसवरती जरी लावलत ना तरीही चालेल। तर अशा पद्धतीने इथे मी छान ज्यूस तयार करून घेतलेला आहे। कलिंगडचा ज्यूस तर थंड आहे, पण त्यामध्ये आपण काही साहित्य अजून घालणार आहोत। तर इथे मी सब्जा घेतलेला आहे। इथे मी 4 चमचे सब्जा घातलेला आहे। 2 तासापूर्वी मी सब्जा भिजायला घातलेला होता आणि छान असा भिजलेला आहे बघा, मस्त एकदम फुललेला आहे। त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी आता 1 ग्लास दूध घालणार आहे। दूध आपल्याला थंड घालायचं आहे। गरम केलेलं दूध थंड करून घ्यायचं आहे, नंतरच आपण ह्याच्यामध्ये वापर करणार आहोत। तर पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्यूसला आपण 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि 10 मिनटानंतर आपल्या ह्या मिल्कशेकला अजून छान चव येण्यासाठी इथे मी रूअफजा घातलेला आहे। इथे 4 चमचे मी इथे रूअफजा घातलेला आहे। तुमच्याकडे रोज सिरप असेल किंवा रूअफजा असेल, तुम्ही काहीही घातलं तरीही चालेल। खूप छान लागतो रूअफजा, नक्कीच ट्राय करून बघा आणि हा सरबत प्यायल्यानंतर शरीराला खूप थंडावा देतो। अशा पद्धतीने मी सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पिण्यासाठी कलिंगड मिल्कशेक आपल्या इथे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता बघा, कलर बघा किती मस्त आलेला आहे। तर आता मी ग्लासमध्ये इथे याला ओतून घेणार आहे। शरीराला थंडावा देणारं हे मिल्कशेक तुम्ही या उन्हाळ्यात एकदा नक्कीच करून बघा। लहान असो किंवा मोठी, घरातून एकच आवाज येतो की काहीतरी थंड दे। तर आपण घरच्या घरीच मस्त एकदम हे मिल्कशेक तयार करू शकतो। आणि कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।